रोह्यात फ्लॅट घेत आहात तर सावधान, असा इशारा देण्यात येत आहे। याबाबत माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर आक्रमक झाले आहेत। रोह्यात मोठ्या प्रमाणात नियम व कायदे धाब्यावर बसवून इमारतींची बांधकामे सुरू आहेत। कुंडलिका नदीच्या पूररेषेमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नसताना कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या ना हरकत दाखवल्यावरून व परिणामाचा कोणताही विचार न करता इमारतीला परवानगी दिली आहे। सदर बांधकाम खाली गाळे व वर सदनिका अशा स्वरूपाचे आहे। या इमारतीमध्ये नागरिक कर्ज काढून जवळील बचत खर्च करून रूम घेणार आहेत। मात्र पूर रेषेच्या आत बांधकाम असल्याने भविष्यात इमारत अनधिकृत ठरू शकते। इमारतीवर तोडक कारवाई होऊ शकते। त्यामुळे सदनिका विकत घेणारे उद्ध्वस्त होतील असा धोका आहे। दरम्यान कुंडलिका नदीकाठावर होणारे अतिक्रमण व ब्ल्यू लाईन मध्ये होणारे बांधकाम हे अनधिकृत असून या संदर्भात कारवाई व्हावी यासाठी जितेंद्र दिवेकर हे आज उपोषणाला बसणार होते। पण पाटबंधारे विभागाने 10 दिवसांमध्ये अहवाल सादर करून कारवाई करू असे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले। मात्र जनतेला सावधानतेचा रोखठोक इशारा दिला आहे। किनारी जो अतिक्रमण झालेला आहे पूर्णपणे हा जो अतिक्रमण झालेला हा ब्ल्यू लाईन मध्ये झालेला अतिक्रमण आहे। हरित क्रांती लावण्याने जो दावा निकाल दिलेला होता, जी ब्ल्यू लाईन तयार झालेली होती, जी इरिगेशन डिपार्टमेंटनेच तयार केली होती आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्या ब्ल्यू लाईन मध्ये या क्षेत्रामध्ये कुठचाही रहिवासी बांधकाम करायचा नाही। असताना पण कलेक्टर ऑफिस, परत पाटबंधारे विभाग आणि बिल्डर लॉबी यांनी एकामेकांनी संगनमताने यांच्यावर असलेला राजकीय वर्चस्वाचा लाभ घेऊन सदरच्या ठिकाणी ह्या इमारती बांधलेल्या आहेत पूर्णपणे। आज तुम्ही बघा कर्मा कंस्ट्रक्शनची परिस्थिती जाऊन बघा, 14 मजली टॉवर आहे नदीच्या किनारी, त्याच्यातनं खाली तुम्ही असं संपूर्ण आलात खाली अगदी खाली आऱ्यापर्यंत म्हणजे खारगावपर्यंत खारीपर्यंत जरी गेलात तर तुम्हाला सगळं हे लक्षात येईल का नाही। आणि हा जो हे आहे काय बाबा, आम्ही कलेक्टरांना पण नोटीस या संदर्भात दिलेल्या आहेत, इरिगेशन डिपार्टमेंटला पण नोटीस दिलेल्या आहेत, संबंधित बिल्डरांना पण आम्ही नोटीस दिलेल्या आहेत, पण हे एकामेकावर लटत असतात। तर माझी नागरिकांना आव्हान आहे का हे नदी काठची जी बांधकामं चाललेली आहेत ही सगळीपणे ही ब्ल्यू लाईन मधली आहेत आणि ब्ल्यू लाईन मधली जी बांधकामं चालू आहेत ही आज ना उद्या ही तुटणार आहेत आणि याचा पुराचा धोका भरपूर आहे। तर माझी नागरिकांना विनंती आहे, जर कोणाला काय ब्लॉक घ्यायचे असतील किंवा काय घ्यायचे तर हे ब्ल्यू लाईन मध्ये असतील ती ह्याची खात्री करून घ्या, नंतर ब्लॉक करू नका। हा फार मोठा राकेट आहे, यांच्या संदर्भात आम्ही हायकोर्टात दावा दाखल करणारच आहोत, पण त्याच्यासाठी पहिले आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी आता 10 दिवसात आम्हाला सगळा अहवाल देतो म्हणून सांगितलेला आहे। अहवालामध्ये असं सादर त्यांनी केलेला आहे का सदर उपयुक्त विषयावर आपणास पत्राद्वारे कुंडलिका नदीच्या पात्रात संगणक निळ्या पूर रेषा दरम्यान निर्दिष्ट क्षेत्रांमध्ये निवासी व व्यावसायिक इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम चालू असल्याचे याबाबत सदर बेकायदेशीर चालू असल्याचे बांधकामावर कारवाई करण्याबाबत कळवले अन्यथा आमूर उपोषणाला बसण्याचे कळवले आहेत। तर उपरोक्त प्रकरणात बेकायदेशीर बांधकामावर तसेच या कार्यालयीन पाणी अहवालात 10 दिवसाच्या आत सादर करण्याबाबत कळवलेले आहे असून सदर अहवाल प्राप्त होईपर्यंत तात्पुरतं कोणत्याही प्रकारचा आमूर उपोषण न करण्याबाबत या कार्यालयातर्फे विनंती करण्यात येत आहे। त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे का 10 दिवसाच्या आत आपल्याला अहवाल सादर करू आम्ही तर बाबा ह्या जे नदी किनारी चाललेल्या बांधकामाच्या संदर्भात म्हणून करणारच आहोत। इरिगेशन डिपार्टमेंटने ज्या एनओसी दिलेल्या आहेत, ज्या एनओसी ब्ल्यू लाईन मध्ये दिलेल्या आहेत, तर त्यांची त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।